आज आपण बनवूया झटपट असे गोड धिरडे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ आणि त्यात टाकायचे अर्धी वाटी खिसून घेतलेला गूळ, त्यात टाकायचे थोडं थोडं पाणी आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत पीठ झालेलं आहे। आता ह्याला काय करायचं, एक 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। 10 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं। आता आपण बनवायला घेऊया। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि तूप काय करायचं, तुपाजागी तेल पण टाकू शकता बरं का। सगळीकडे असं पसरून घेऊया। तूप बघा मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि आता आपण सोडून घेऊया, पसरून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवून घेऊया एक 2 मिनिटासाठी। 2 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं, तर झाकण आपण काढून घेऊया। मस्त असं वापरलं जातं। वरनं थोडीशी अशी तुपाची धार सोडायची। ह्याच्यामध्ये का नाही तुम्ही 1 चमचाभर रवा सुद्धा टाकू शकता बरं का, मस्त निघतात बघा। असं वरती आलेलं आहे, त्याला खाली घासायची पण गरज पडत नाही। एकदम जरा असं सुकून द्यायचं झाकण ठेवल्यावर आणि पलटी करून घ्यायचं। बघा किती मस्त होतात एकदम। खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा अशी मस्त भाजली गेलेली अशी होतात बघा।